कोण तिकडे? काय झालं मला पण कळत नाही. हो हो बाळा, काय झालं? इकडे मला सांग, काय झालंय? असं हो हो हट्ट नाही करायचं. काय झालंय सांग मला नीट. इरा, कोणी नाहीये तिकडे बाळा. तुला काही हवंय का? हा, आपण बाहेर जाऊया का? हा बर, मला असं वाटतं तिला गुदमरतय. आपण जरा बाहेर जाऊया. हा चल बाहेर जाऊया आपण. हा बर, चल चल बाहेर जाऊया. हा गॉड, एकतर पत्ता सापडत नाही आणि काय हिची नाटकं चालली आहेत. मिनिट ईशा बेबी. काय झालं बाळा? इरा, ऐक, तुला काही हवंय का? हा इरा, पाणी पाणी हवंय का विचारा. पाणी हवं असल्यावर असं करते का ती? नाही नाही, तिचं पाणी पिऊन झालंय. ती काहीतरी दाखवायचा प्रयत्न करते. कौशिकी, थांबला कशा? दया काका, तिनं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते पण मला काही कळत नाहीये. तुला काय हवंय? तिकडे कोणी नाहीये बाळा. हा इकडे काका, इकडे. काय 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 हवंय? चला निघूया का? ऊन किती आहे त्यामुळे कंटाळली असेल ती, म्हणून तसं करते. हो ना, खूप ऊन आहे ना इथे. चला. हो नाही, आणि आपल्याला उशीर होईल, पोचायला उशीर होईल. चला चला इरा, इकडे. चला. हा, तुला जे काही हवंय ना ते मी तुला देईन. ना आता आपण निघूया. हा मग आपण जाऊया. मला सांग, तुला भूक लागली आहे का? हा अरे दही अंडी नाहीये, गणेशोत्सव आहे. झालं का? माझा जीव चालला. करूत ना घरला बी डेकोरेशन करूत आपण. अरे ते चिटकाडायचे रे, फाडायचं नाही ना रे, नीट करणं आहे. होईल रे तुमचं आज विसर्जनापर्यंत होईल का? आवरा ना. नाही नाही, तुला नाही, तू सॉरी, तू बोल. हा हा. गणपती बाप्पाला जास्वंदाचं फुल आवडतं ना, म्हणून आपण आणलंय. कळलं? आणि हे चॉकलेट सुद्धा. चॉकलेट्स? अगं चॉकलेट्स काय? बाप्पाच्या नैवेद्यासाठी चॉकलेट्स. हे घे, तू पण घे प्रसाद. माझ्यासाठी? आणि मग ह्याचं काय करायचं? हे काय? डोळे बंद करा बरं सगळ्यांनी. मोदक. अरे एक मिनिट, मला तिकडे जाऊ देत. असं काय? हो, अरे हो, अरे मोदकांचा नैवेद्य बाप्पासाठी आणलाय की नाही? मग तुम्हाला कसं देणार? पहिले आधी आपण हा नैवेद्य बाप्पाला देणार, मग त्याची आरती करणार आणि मग तो आपण प्रसाद म्हणून खाणार, हो की नाही? हो. मग अरे वा, डेकोरेशन तर एकदम छान केलंय. कोणी केलं? मी. बरं बरं बरं, मस्त केलंय. पण मग तुमचं काम झालंय पूर्ण का राहिलंय? बरं बरं, आता तुम्ही आता पटकन एक काम करा, तुमचं सगळं काम उरका. हा, मग आपण बाप्पाला नैवेद्य दाखवू, आरती करू, मग प्रसाद खाऊ. चालेल? चला जा. ताई, हे मी बनवलंय. हो, अगं किती चेकनो, कुर्ता वगैरे. बेंजींची कृपा. तुझ्या फोन वालीपेक्षा तरी खूप बेटर. पर आज बहुत बढ़िया काम किया. एंग्री बर्ड. अरे एक नंबर. काय? अरे आज नाही. चिल चिल चिल. थँक्यू नित्यानंदजी, मी तुमचा अजन्म ऋणी राहीन. असं ना, पण पप्पा. काय झालं? ताई, हे बघ, हे चित्र मी नवीन काढलंय. अरे वा, मस्त आहे का? तूच आम्हाला शिकवतेस ना, ज्यांच्या जगामध्ये कोणी नसतं त्यांच्यासाठी बाप्पाच त्यांचे आई बाबा असतात. तो आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो. तू ती राजकुमारीची गोष्ट सांगितली होतीस बघ. आम्ही त्या राजकुमारीला आणि राजकुमारीच्या आईला बाप्पा समोर आणलं. तिला लढाई जिंकायची आहे ना, बाप्पा तिचे सर्व इच्छा पूर्ण करेल.
हेच घर आहे ना? मूर्ती फार छान आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती या. हो हो. इरा, बाप्पाला नमस्कार करायचा. चला चला. हा नमस्कार करा. वा 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 वा, खूप छान, खूप छान. स्वतः सोबत इतरांचाही विचार करायचा ही शिकवण अत्यंत महत्वाची आहे. अरे बच्चे कंपनी, कसे आहात सगळे? मस्त का? पण आता फक्त मस्त राहायचं नाही, आता फिट अँड फाईन व्हायचं. काय व्हायचं? व्हेरी गुड. आणि आपला मेडिकल कॅम्प सक्सेसफुल. व्हेरी गुड. आणि त्याकरता हे बाहेर जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे आपापलं नाव द्यायचं. चला पळा पटापटा. नमस्कार डॉक्टर, मी तारिणी. नमस्कार, मी केदार. मी कत्री. सर मी टेक्नो. मैं फातिमा. नमस्कार, मी डॉक्टर कामत. हो सर, तुम्हाला सगळेच ओळखतात. इनफॅक्ट आम्हाला सगळ्यांनाच तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती. आज या मेडिकल कॅम्पमुळे तुमची भेट झाली. खरंच खूप बरं वाटलं. मला खूप बरं वाटलं. आणि तसं तुमचंही कौतुक करावं तितकं कमीच आहे. हो खरंच, काय सांभाळ करणं फार सोपं असतं, पण संस्कार करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि जे तुम्ही करता. सर, आमच्या परीने जे होतंय ते आम्ही करतोय. आता सर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान ठेवून इथे आलात त्याबद्दल तुमचे खूप आभार. ठीक आहे रे, ते माझं कर्तव्य आहे. हा, आणि हे कर्तव्य करता करता माझा त्यात थोडासा स्वार्थ सुद्धा आहे. सर, कुठला स्वार्थ? आता या मेडिकल कॅम्पला येणं हे माझं कर्तव्य आहे. आणि बच्ची कंपनी सोबत मज्जा करायची हा माझा स्वार्थ आहे. आणि सर, तुमच्या बिझी शेड्यूल विषयी आणि तुमच्या कामाविषयी आम्ही सगळेच खूप ऐकून. अरे ठीक आहे, ठीक आहे, किती कौतुक कराल. चला कामाला लागे. चला हो, आता सगळे आलोच होत एकत्र, तर चला आरतीपासून सुरुवात करूया. लगेच या. अरे वा. केदार, रिपोर्टर्स हे इथे कशाला आलेत? प्रसाद घे. ये. बसा ना, बसा. इथे बसायचंय का? हो, आरामात बसा. अगदी. अरे हे असं छान ऐस पैस चौशिपीत बसायची मजाच काही औरच. आणि तुझं माहेरचं गावचं घर कसं आहे? बस. इरा, असं वरती नाही चढायचं, पाय खाली ठेवून बसायचं. तुझे लहान आहे ते. अरे नमस्कार. भाग्यवती हो, मी कौशिकी खांडेकर. खरं तर त्या दिवशी आपली भेट नाही झाली. ही माझी आई सुमित्रा बेलसरे. अच्छा. त्या दिवशी आजारी होती म्हणून नाही घेऊन आलो. हो हो, माझी तब्येत बरी नव्हती ना, म्हणून यांना मंदिरात जाऊन 1108 प्रदक्षिणा घालायच्या होत्या. हो की नाही ग? हो. आणि म्हणून त्यांनी मला तुम्ही बसा. हो. यांना मीच बोलवलंय. तुम्ही एक काम करा मित्रांनो, बाहेर मेडिकल कॅम्प आहे तो नीट कव्हर करा. आणि लक्षात ठेवा, माझं नाव कुठेही येता कामा नये. संस्था मोठी झाली पाहिजे. चल. ह्या सगळ्याची काय गरज होती? गरज आहे. आपण समाजात ज्या काही चांगल्या गोष्टी करतो ना, त्या समाजापर्यंत पोचायला हव्यात.
त्यामुळे अधिक चांगला समाज तयार होतो, माणुसकी वाढते. आणि तसे आपण कुठली गोष्ट लपून करत नाहीयेत ना, मग हे सांगायला हरकत काय? सर, माझी अशी खरंच इच्छा नाहीये की या मुलांपर्यंत समाजातल्या लोकांनी सहानुभूतीच्या भावनेने पोचावं. त्यांना जर या मुलांपर्यंत पोचायचंच असेल ना, तर त्यांनी फक्त आणि फक्त प्रेमाने पोचायला पाहिजे. आणि आपण जर हे असं मीडिया कव्हरेज वगैरे केलं तर ते होईल असं मला नाही वाटत आहे. अगं पण यामुळे लोक मोटिवेट होतील ना, त्यांना प्रेरणा मिळेल. पण सर, प्रेरणा सगळ्यांनाच मिळेल असं नाहीये ना. म्हणजे बघा, आम्ही इकडे येतो, आम्ही इथे काम करतो. सराव तसं जर असतं ना, तर आज आमच्या सोबत आमच्या घरातली लोक पण इकडे आली असती या मुलांना साथ द्यायला. पण तसं नाही झालंय. म्हणजे मी त्यांना चुकीचं नाही ठरवते, मी फक्त माझं ऑब्झर्वेशन तुम्हाला सांगते. या आधी सुद्धा असा प्रयत्न झालाय. आणि जर असंच असतं तर समाजात अनाथाश्रम उभेच राहिले नसते ना. ही मुलं अशी नसती, प्रत्येक घरात एक एक जण असलं असतं. तुझं म्हणणं पटतंय मला. आलोच. मित्रांनो, मला माफ करा, तुम्ही या. तुमच्या मॅडमशी बोलतो. तुम्ही या. आणि पुन्हा एकदा खरंच सॉरी की माझ्यामुळे तुमचा वेळ वाया गेला. थँक्यू. ओके सर. थँक्यू सो मच सर. चला आता आरती करूया. चला लगेच. ह्या कोण आहेत? यांची ओळख नाही झाली आमची. हा, ही माझी चुलत बहीण ईशा, युवराजची बहीण. अगं बाई, म्हणजे करवलीच की. आणि हे माझे मिस्टर. अच्छा. अजय, नमस्कार. आणि चेतना वहिनी आणि मकरंद भाऊजी नाही आले का? हो, खरं तर त्यांची सुद्धा खूप इच्छा होती यायची, पण आमच्या घरी सुद्धा गणपती असतात ना. हो, आणि आमच्या घरी पाहुण्यांची खूप रेलचेल असते. नाही, म्हणून मग घरी कोणतरी पाहिजे ना, म्हणून ते घरी थांबले. हा, त्यानिमित्तानं माणसं एकमेकांकडे येतात जातात, गाठीभेटी होतात. नाही तर काय, हल्ली प्रत्येक जण आपापल्या व्यापारात असतो, नाही का? हो ना, अगदी खरं आहे. आज सणाच्या निमित्ताने तुम्ही आमच्याकडे आलात. खूप बरं वाटलं. हो. आणि ना, त्या दिवशी माझं विचारायचं राहून गेलं, पण तुमचे मिस्टर नाही दिसत आहेत कुठे? हो ना, ते नाही आले. गुड क्वेश्चन. ते येत नाहीत कुठे का? त्यांचं पटत नाही. नाही, हरकत नाही. म्हणजे संसार म्हटला की छोट्या मोठ्या कुरबुरी होतच राहतात. नाही, पण हे काही नाही, छोटे मोठे रुसवे फुगवे, बाकी काय नाही. हा. हो. काही नाही, नात्यात थोडं जरी प्रेम असलं ना, तरी गैरसमज दूर व्हायला वेळ लागत नाही. आणि आज विघ्नहर्त्याच्या कृपेमुळे लवकरच तुमचे गैरसमज दूर होतील. आणि आमची तारिणी देवी आहे ना, तिच्या कृपेनं सगळं भलं होईल तुमचं. देवी आई, खरं तर तुझ्यामुळे आज माझी इरा सुखरूप आहे.
तुला पाणी हवंय? थँक्यू. नको थँक्यू. एकच घ्यायचा? अजून एक देऊ? नाही नको, थँक्यू. मोदक खूप छान आहेत, चवीला अप्रतिम आहेत. आईची आठवण आली मला. होय. कोणी बनवलाय हा? माझ्या नातीने बनवलेत. निशीने. बॉस हे कॉल रेकॉर्डिंग आहे. हॅलो हॅलो, आले का गणपती बाप्पा? कोण बोलतोय? अरे आम्ही उंदीर मामा. हे बघा, मूर्खपणासाठी माझ्याकडे वेळ नाही. अरे वेळ नाही पण तू केला ना भाऊ मूर्खपणा. अरे तू आमच्या मित्राला फाशीची शिक्षा दिलीस, तू न्याय केला असशील, पण तुझा निवाडा ना आता आम्ही करणार. अरे पिढ्यान पिढ्या गणपती बसतात ना तुमच्या घरी, तुला आता आरतीच्या आधीच ठोकतो का नाही बघ. हॅलो टीम, जय सर. आता तुम्ही जी क्लिप ऐकली ती यांची आहे. न्यायाधीश चारुदत्त देसाई सर. आणि यांना जीवे मारण्याची धमकी आली. जज साहेबांना मारण्याची धमकी म्हणजे कायद्याला आव्हान. एवढी कोणाची हिंमत झाली असेल? उंदीर मामा की बस घ्या, आरती घ्या. आणि हे काय सगळे आहेत कुठे? ते तिथेच गेले असतील. नाही, सरांचे शत्रू खूप असणार आहेत, कारण त्यांनी आजपर्यंत खूप मोठ्या मोठ्या गुन्हेगारांना शिक्षा केली आहे आणि सर कायम न्यायानेच वागत आलेत. काय इम्पॉर्टंट काम असलं की सगळे तिकडेच जातात. तिथे गेल्यावर खूप वेळानंतर ते येतात. हो का? बर बर, घ्या आरती घ्या. बरं एक काम करतो, ही आरतीचं ताट फिरव, मी आलो. हा. आणि 4 वर्षापूर्वी जो बॉम्ब ब्लास्ट झाला होता त्यामधले जे अतिरेकी होते त्या अतिरेकी विरुद्ध सरांनी केस लढवली आणि त्या अतिरेक्यांना फाशीपर्यंत नेले सरांनी. सांभाळून घ्या. गुंजनपूर मधली रॉबरी केस, त्यातल्या दरोडेखोरांना सुद्धा सरांनी शिक्षा दिली आहे. एवढंच नाही, श्रीकोटमध्ये ज्या 5 लहान मुलांची निर्घुण हत्या करण्यात आली त्या खून करणाऱ्या लोकांना सुद्धा त्यांनी शिक्षा सुनावली. आणि आता 6 महिन्यांपूर्वी नरहरवाडीतली केस, त्या माणूस बलात्कार करणाऱ्याला सुद्धा सरांनी शिक्षा दिली आहे. करेक्ट. पण मग सर, असे फोन कॉल्स तर न्यायाधीश सरांना खूप आले असणार आहेत. हो, पण आत्ताची सिच्युएशन फार क्रिटिकल आहे. या गणपतीमध्ये तुम्हाला ठोकू अशी थेट धमकी आली त्यांना. त्या गुंडांनी मुद्दाम गणेश उत्सव निवडलाय. का? गणपती त्यांच्या घरातले मित्र परिवार आणि सगळीच जवळची माणसं त्यांच्या अवतीभोवती असणार. और बंदोबस्त भी तगड़ा होगा. हा, आणि सामान्य माणसं तर अशी पण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. गणपती तर लय अवघड आहे सर. टीम, नीट लक्ष देऊन ऐका. देसाई दरवर्षी आजोळी जातात त्यांच्या मूळ घरी, आणि त्यांच्या मूळ घरच्या गणपतीला सर्वसामान्य जनतेला सुद्धा आमंत्रण असतं. ह्याचाच फायदा घेऊन त्यांना घरात शिरणं खूप सोपं जाणार आहे. येस, आणि आपल्या जीवाला धोका आहे हे माहिती असूनही देसाईंनी पोलीस प्रोटेक्शन नाकारलंय. ते म्हणाले, गणेशोत्सवात आधीच पोलिसांवरती एवढं लोड असतं, त्यात माझी भर नको. अशा माणसाची समाजाला गरज आहे आणि त्यांना वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि टीम तारिणी, आता ही तुमची जबाबदारी आहे. सर. येस सर. येस सर. येस सर. सर, टीम तारिणी न्यायाधीश चारुदत्त देसाई सरांच्या केसालाही धक्का नाही लागू देणार. गुड. जय सर.